हे काय डॅडी कुठे आहेत तुझे? माहित नाही, कोणावर तरी फोनवरती बोलत होते ते. हा कोणाशी तरी नाही, तेजस्विनी ताईंचा फोन होता. काय म्हणाल्या? हा म्हणजे नीट काय ऐकू नाही आलं. डॅड सांगा ना. अगं हो हो, आधी कॉफी घे शांतपणे, मग बोलू ना. मम्मा पकड. डॅड प्लीज आत्ताच्या आता सांगा, लवकर सांगा. गौतम आणि समायराचा साखरपुडा लवकरात लवकर करा असं म्हणाल्या. त्या स्वतःहून असं म्हणाल्या? हा म्हणजे समायरा सून म्हणून मला पसंत आहे असं म्हणाल्या. थँक्यू सो मच फॉर एक दिस. एक मिनिट, म्हणजे आपण एवढी घाई नको करायला. नाही म्हणजे कसं आहे, अजून आशूचं तर आधी लग्न होऊन जाऊ दे. हा म्हणजे मी त्यांना तेच म्हणालो. अरे पण का? त्याच्याशी काय संबंध आहे आणि का थांबायचं आपण? कारण त्यांच्या मुलाने आता अतिशय टोकाचं पाऊल उचललंय, ते सुद्धा दुसऱ्या कुठल्या तरी मुलीसाठी. पण मम्मा मला कॉन्फिडन्स आहे, गौतमचा थॉट बदलेल and he will love me, okay? आणि तुला काय प्रॉब्लेम होतोय माझं लग्न ठरतंय तर? अगं उमा, तेजस्विनी ताई स्वतःहून बोलल्यात ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि हे बघ, माझ्या मुलीच्या लग्नाचा निर्णय मी स्वतः घेणार आहे, कळलं? तिला एक अक्कल नाहीये, पण तुम्ही तरी थोडा विचार करा की. हो, शेवटी प्रश्न आपल्या मुलीच्या भविष्याचा आहे. आणि डॅड, आता तर मम्मा तुमच्या डिसिजन मेकिंग वरती पण डाऊट घेते. तुम्ही दोघं ना, तुम्हाला जे ठरवायचे ते ठरवा, पण माझं लग्न गौतमशीच होणार आहे, ओके? दॅट इज डिसाइडेड. समायरा बेटा, बांदेकर सोबत ही कोण मुलगी आहे? शोधून काढलं पाहिजे. मावशी, उमाताई, बस बस बस, बाय पाणी आण. हो बस. अगं बराच उशीर झाला आज, कळवायचं तरी ना मला. अगं अख्खा दिवस कामं सुरू असतात, मग म्हटलं चला आता वेळ तर आत्ता जाऊन येऊ. कसं आहे, म्हणजे तुझ्याबरोबर आईस्क्रीम खाता येईल, हे सगळं सामान देता येईल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आसावरीच्या केळवणाचं तुम्हाला आमंत्रण करता येईल. हे पहिलं केळवण माझ्याकडनं बरं का. कधी वेळ सांग, पटकन सांग, आणि तुम्ही सगळेजण आला पाहिजे बरं का. यांना विचारून कळवते तुला ताई. चालेल, लवकर सांग. ह्या रविवारी चालेल का? मी आशूसाठी साडी घेतली. अगं आकाशच्या लग्नात दिलीस की तू साडी? म्हणजे तिच्या लग्नामध्ये साडी द्यायची नाही असा काही नियम आहे? माझी सुद्धा लेक नाही का ती, आणि माझ्या लेकीसाठी मला हवं ते आणि जमेल तेवढं मी करणार. आणि हे बघ, तू आणि सुभाष भाऊजी दोघही जण मला अडवू शकत नाही, कळलं? आशू, बाई आईस्क्रीम घेऊन जा, आत ठेव, नाहीतर इकडे पमाच्या आभार सोहळ्यात ते सगळं वितळून जायचं. वेडा बाई. छान आहे ग साडी, मस्त आहे. आवडली? आमरस देऊ? नाही ग, खूप जेवण झालंय. साक्षीने केला होता स्वयंपाक, छान करते ग पोर. हो ना. तुम्हाला केळवणासाठी काय पाहिजे सांग ना. बायच्या आवडीचं काय पण चालेल. बर. आणि बांदेकरांना पण बोलवायचं का ग?
नको ताई, लग्नाच्या आधी आपण बायसोबतच जेवूया, मग नंतर त्यांना बोलवता येईल ना. बरोबर आहे, आता नकोच. पमा, मला एक गोष्ट बोलायची होती बघ. साक्षीच्या आईचा फोन आला होता. म्हणजे समायरा आणि गौतमचं लग्न, म्हणजे एंगेजमेंट कधी करायची असं विचारत होते. अगं बाई, आता समायराला आवडतो का तो, त्याच्यावरनं घरात हे वाद. तसं आकाश आणि साक्षी म्हणाले की समायरा अजून लहान आहे आपली, पण ती हट्टच धरून बसलीये. आणि ह्यांना तर अजिबात आवडत नाही तिच्या विरुद्ध काही बोललेलं. मला काही सुचेना असं झालं बघ, काय करू. आता भाऊजींपुढे मी काय बोलणार ताई, पण मी माझी लेक त्या घरात दिली नसते. ताई म्हणजे बघ, आपली साक्षी तर खूपच चांगली आहे, आणि तो मुलगा आहे ना गौतम, तो पण चांगला आहे. पण त्यांच्या घरातले बाकीचे आहेत ना, ते नाही आवडत मला. आपल्या साक्षीच्या घरचे आहेत, त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. पण तिथे त्या घरात त्यांच्या सुनेचं काय होईल ते मला नाही माहीत. म्हणजे समायरा त्यांना आवडते तर त्याचं काही टेन्शन नाही, आणि तुमची परिस्थिती पण खूप चांगली आहे ना, त्यामुळे त्या तेजस्विनी मॅडमनं काय प्रॉब्लेम वगैरे नसेल. पण माझी लेक असते ना, तर मी नसते तिने. आता तू आणि भाऊजी काय ते ठरवा. तुझं कुठे? घेते मी. ये पटकन. बाय ए बाय, आवर ना पटापट. उमाताईची ना केळवणाची सगळी तयारी झाली असेल. आपण जरा लवकर जाऊ, म्हणजे तिला मदत होईल आपल्याकडनं. आणि तुझी काय कामं असतील ना, ती भराभर आटपून घे, कारण आपल्याला यायला उशीर होणार आहे मग. हा, ही न्यायची आहे ना पिशवी. स्वामी, माझ्या सगळं लक्षात राहू दे बाबा. आता 2-3 दिवसात लग्नाची सगळी कामं सुरू होतील. पायी पायी करून बायच्या लग्नासाठी सगळं जमवलंय, काय कमी नको पडायला स्वामी. आता बायचं झालं की मग शरूचं पण बघायला हवं.